अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 800 अर्थ ज्या सुखानुभवात अभ्यासामुळे परिचयामुळे प्राणी रममाण होतो, दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो, ते 3 प्रकारचे सुख आहेत. 1. सात्विक सुख. जे सुख आरंभी विषासारखे क्लेशकारक पण परिणामी अमृतासारखे, ते आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख सात्विक म्हटले आहे. जे विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होते, आरंभी अमृतासारखेच पण परिणामी विषासारखे, त्या सुखास राजसी सुख म्हटले आहे. ज्या सुखाचा आरंभ व अंत आत्म्याला मोह पावणारा, झोप, आळस व बेसावतपणा यापासून उत्पन्न होतो, ते सुख तामस सुख म्हटले आहे. अपेय पेयनाने, अभक्ष्याच्या भक्षणाने, भोजनाने, स्वैरिणी स्त्रीच्या संयोगाने जे सुख होत असते किंवा जे सुख दुसऱ्याचे घात करून, ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठकांच्या स्तुतिपाठाने अभिव्यक्त होते, जे सुख आळसाने वाढते किंवा निद्रेमध्ये जे अनुभवास येते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाच्या आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, शुद्ध राहत नाही, ते सुख सर्वतोपरी तामस आहे. ही कथा मी फार विस्ताराने सांगत बसत नाही, कारण तामस सुखाला सुख अशी संज्ञा देणे असंभाव्य आहे. अशा प्रकारे सुखास कारणीभूत असलेले जे कर्म ते त्रिविध प्रकारचे असल्यामुळे त्याचे फल जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे. ते कर्ता, कर्म व कर्मफल ही जी केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्मरूप जगात दुसरे असे काहीच नाही. आणि अर्जुना, या पटात जसे तंतूच गुंफलेले असतात, तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता 3 गुणांनी भरलेली आहे. जे या 3 प्रकृतीजन्य गुणांनी सोडलेले असेल असे ते सत्व असा प्राणी पृथ्वीत अथवा स्वर्गातील देवातही नाही. म्हणून तू हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या कार्यात या सत्वाधिक 3 गुणांनी गुविलेली बद्ध झालेली नाही अशी कोणतीही वस्तू या लोकी अथवा स्वर्गलोकी नाही. लोकरी वाचून कांबळी घोंगडी कुठली येणार व माती वाचून गोळा कसा होणार, अथवा पाण्या वाचून लाटांना होणे व अस्तित्वासणे आहे काय. त्याप्रमाणे अर्जुना, नातेसंबंधाचे न बनता या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा असा खरोखर कोणीही प्राणी नाहीच. यास्तव हे सर्व जग व पदार्थ 3 गुणांनीच केवळ रचलेले आहे. या 3 गुणांची शक्ती इतकी अचाट की त्या गुणांनी देवाच्या पाठीमागे एकाच देवाचे ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 प्रकार लावले आहेत. आणि लोकांचे 3 लोक, स्वर्ग, मृत्यू व पाताळ, हे देखील गुणांनीच केलेले आहेत. आणि या 4 वर्ण त्यांची कर्मे ही देखील गुणामुळेच निरनिराळी झालेली आहेत. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची व शूद्रांची कर्मे मायेपासून उत्पन्न झालेली सत्वादी गुणांनी अत्यंत विभागलेली आहेत. ते 4 वर्ण कोणकोणते आहेत असे जर विचारशील तर ज्या वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ अग्रणी आहेत, इतर दुसरे जे क्षत्रिय व वैश्य हे 2 वर्ण तेही ब्राह्मणाच्याच बरोबरीचे मानावेत, कारण ते वैदिक कर्म करण्याचे अधिकारी आहेत. म्हणून हे धनंजया, चौथा जो शूद्रवर्ण आहे त्याला देवाचा अधिकार संबंध नाही, तरीही त्याची वृत्ती 3 गुणांच्या अधीन आहे. त्या ब्राह्मणादी 3 वर्णांच्या सेवा वृत्तीच्या निकट सान्निध्यामुळे त्रैवर्णिका व बरोबर शूद्र देखील 1/4 वर्ण झाला आहे. जसा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्याचीही थोर श्रीमंत लोक स्वीकार करतात, तशी श्रुती द्विजांच्या संगतीमुळे शूद्राचीही स्वीकार करते. आता अशी ही 4 प्रकारांनी या 4 वर्णाची व्यवस्था झालेली आहे. आता त्या वर्णाच्या कर्म मार्गाचे म्हणजे त्यांची कर्मे कोणती ते भेद तुला स्पष्ट सांगतो. ज्या गुणांनी ते 4ही वर्ण जन्ममृत्यूच्या कात्रीतून संकट चुकून प्राप्त होतात, आत्म्याच्या आश्रयावर असणारी जी प्रकृती, तिच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णाला 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली. त्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून द्यावी, किंवा सूर्याने वाटसारूस त्यांचे मार्ग दाखवून द्यावेत, अथवा स्वामीने सेवकास त्यांच्या अधिकारानुरूप भिन्नाभिन्न व्यवहार वाटून द्यावेत. त्याप्रमाणे प्रकृतीचे जे 3 गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची 4 वर्णाच्या ठिकाणी वाटणी केली आहे, त्या ठिकाणी सत्वगुणाने आपल्या सम विषम भागाने
न्यूनाधिकतेने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोघे वर्ण अधिकारी उत्पन्न केले आणि प्रधान रजोगुण व त्यास साह्यभूत काहीसा सत्वगुण मिसळलेला आहे. त्या मिश्रणाने वैश्य वर्णाचे लोक निर्माण केले व रजोगुण पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या मिश्रणाने शूद्रवर्ण निर्माण केला. अशा प्रकारे हे प्रबुद्धा एकच प्राणिमात्राच्या समुदायात या गुणांनीच असा 4 प्रकारचा भेद केला आहे. मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहजच दिसते तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म शास्त्र स्पष्टपणे दाखवते. हे श्रवण सौभाग्य संपन्न अर्जुना, तेच कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म आहे व त्याचे लक्षण काय हे पुढे सांगतो. अंतःकरणाची शांती, बाह्य इंद्रियाचा निग्रह, 17व्या अध्यायात सांगितलेले त्रिविध तप, अंतःशुद्धी व बहिःशुद्धी, क्षमा, सरळपणा, आत्मादी पदार्थाचे ज्ञान, शास्त्रार्थाचा अनुभव, श्रद्धाळूपणा हे ब्राह्मण जातीचे स्वभावजन्य कर्म आहेत. शम, तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकांती मोठ्या प्रेमाने अनुसरते त्याप्रमाणे सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपास मिळते असा जो बुद्धीचा अंतर्मुखतेने होणारा लीनपणा आहे त्याला शम असे म्हणतात. तो शम सर्व गुणांमध्ये आरंभीचा पहिला गुण आहे. त्यापासून सर्व कर्माचा आरंभ होतो. दम, जो बाह्य इंद्रियाचे समुदाय विधीच्या दंडकाने पिटून त्यांना अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, तो शमाला सहाय्य करता असा दुसरा दमसंज्ञक गुण आहे. आणि स्वधर्माच्या पद्धतीने जे जगणे, तप, जसे सटवीचे षष्टीपूजनाच्या रात्री दिव्याला विसंबत नाहीत तसे सर्व काळ चित्तात ईश्वर स्वरूपाविषयीचा विचार करणे त्याला तप असे नाव आहे. आणि हे ब्राह्मणाच्या कर्मातील तिसऱ्या गुणांचे स्वरूप आहे. शौचम, आणखी शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून तोही 2 प्रकारचा आहे. मन हे शुद्ध भावाने श्रद्धेने भरलेले असून सर्व शरीर विहित सत्कर्माने सुशोभित झालेले आहे. असा अंतर्बाह्य शुचीपणा भरलेला असून जे चांगले जगणे त्याला पार्थास शौच असे नाव आहे व तो ब्रह्मकर्मापैकी 4था गुण आहे. शांती, आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी जे सर्वतोपरी सहन करणे त्याला अर्जुना शांती क्षमा असे म्हणतात. तो गुण जेथे 5वा गुण आहे तो सप्तस्वरात पंचस्वर असा अतिमधुर आहे तसा ब्राह्मण कर्मातील हा गुण आहे. अर्जवम, आणि वाकड्या अशा ओघामधूनही ती गंगा जलप्रवाह रूपाने सरळच वाहते किंवा उसाची पेरी जरी वाकडी वळलेली असली तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सरळ सारखीच असते त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या प्रतिकूल जीवाविषयी देखील असणारा जो चांगला सरळपणा त्यासच अर्जव असे म्हणतात. व या ब्राह्मण कर्मापैकी 6वा गुण आहे ज्ञानम. आणि माळी हा कष्ट करून प्रयत्नाने झाडाच्या मुळास पाणी घालतो पण तो आपले सर्व श्रम जसे फळ आल्यावर त्यात सार्थकी लागले असे समजतो तसे शास्त्रोक्त आचरण करणे व त्यामुळे एक ईश्वर प्राप्ती संपादन करणे हे जे दृढ निश्चयाने समजणे ते येथे ज्ञान आहे. ते ज्ञान ज्या ब्रह्मकर्मापैकी 7वा गुण आहे आणि त्याचप्रमाणे विज्ञान हे मात्र अशा स्वरूपाचे आहे की सत्वशुद्धीच्या वेळी शास्त्रविचाराने व ज्ञानाच्या अभ्यासाने ईश्वर रूप तत्वातच जी बुद्धी निश्चयाने मिळते अर्जुना हेच ते बरवे विज्ञान आहे व ते या गुणकर्मातील 8वे गुणरत्न होय. आस्तिक्यम हा 9वा गुण आहे. हे राजमुद्रांकित असलेल्या कोणत्याही मनुष्याला सर्व प्रजाजन जसे मानतात त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारावे म्हणून सांगितलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे व त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे म्हणतो. तो ब्राह्मण कर्मापैकी 9वा गुण होय व याच आस्तिक्य गुणामुळे ते ब्राह्मण कर्म सर्व खरे सिद्ध होते. याप्रमाणे शमादिक 9 गुण जेथे कर्मात निर्दोष दृष्टीस पडते ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे असे समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. ज्याप्रमाणे सूर्य स्वभावताच प्रकाश रूप असतो त्याप्रमाणे तो ब्राह्मण हा जणू 9 गुणरूपी रत्नांचा हार न घालता स्वाभाविकच असतो.
अथवा चाफ्यांचा वृक्ष चाफ्यांच्याच फुलांनी जसा सदा सुशोभित फुजलेला असतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेने जसा सदा शुभ्र प्रकाशित असतो, किंवा चंदन आपल्याच परिमळाने जसा सदाचाच चर्चित असतो, तसे नवगुणरूप रत्नजडित दागिना म्हणजे ब्राह्मणाचे अव्यंगलेने निर्दोष अलंकार असते व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग सोडून कधीच राहत नाही. आता धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म आहे तेही मी सांगतो ते ऐक. शूरपणा, प्रगल्भपणा, धैर्य, दक्षता, युद्धातून पळून न जाणे, औदार्य व प्रभुत्व हे स्वभावजन्य क्षत्रिय जातीचे कर्म आहे. शौर्य, सूर्य हा प्रकाश पाडण्याच्या बाबतीत जशी दुसऱ्याचे साह्याची मुळीच अपेक्षा करीत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाच्या बाबतीत सोबत्याची मदतीची अपेक्षा गरज बाळगीत नाही, तसा दुसऱ्याच्या साह्या वाचून जो स्वयंभू अंगानेच बलवान व अन्य साह्य निरपेक्ष उत्कर्षास आलेला असतो, तो क्षात्र प्रकृतीचा पहिला शौर्य सम्यक श्रेष्ठ गुण आहे. तेज आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधीही नक्षत्रे निस्तेजित होऊन लोपतात, परंतु चंद्र संवर्तमान ती सर्व कोट्यावधी नक्षत्रे जरी असली तरीसुद्धा ती सूर्याचा लोप करण्याविषयी असमर्थ असल्यामुळे त्यांच्याकडून सूर्य लोपत नाही. तसे आपल्या सामर्थ्याने व महत्त्वाच्या गुणांनी सर्व जगाला आश्चर्यचकित करून टाकणे व कसलाही प्रसंग आला तरी आपण न घाबरता कशानेही चळवळ न होऊ देणे, असे ते निश्चयात्मकतेचे पाणीदारपणाचे प्रशंसनीय तेज, तो त्या क्षात्र प्रकृतीच्या कर्मात दुसरा गुण होय. धृती व धीर हा त्याच प्रतीचा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे. आकाशही कोसळून अंगावर पडले तरीही ज्यांच्या बुद्धीचे डोळे मन हे झाकले जात नाही, म्हणजे धाक उत्पन्न होत नाही, त्याचे नाव धैर्य आहे. दाक्षम आणि पाणी वाटेल तेवढे खोल असले तरी असो, पण कमळ हे पाण्याला जिंकून वर येते व विकसित होते, किंवा आकाश हे उंचीविषयी हव्या त्या पदार्थास जिंकते, त्याप्रमाणे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी त्यास जिंकून त्या अनेक अवस्थांमुळे बुद्धीत प्रतिफलित उत्पन्न होणारे जे अनेक विकार त्यास वेझे देणे, बुद्धीने भेदन करून जिंकून त्यातून पार पाडणे, असे जे बुद्धीचे अढळ असणे, साध्यरूप अर्थास धरून असणे, याप्रमाणे सावधगिरी ठेवणे, त्यालाच दक्षता म्हणतात व तो क्षात्र प्रवृत्तीच्या कर्मातील चौथा गुण आहे. आणि लोकोत्तर युद्ध पराक्रम हा त्याच क्षात्र प्रकृतीचा पाचवा गुण आहे. सूर्यकमळांची तोंडे जशी नेहमी सूर्याच्या सन्मुखच असतात, तसे नेहमी शत्रूंच्या समोर असणे, शत्रूस पाठ न दाखविणे हा गुण आहे. धर्म अर्थादी चार पुरुषार्थात ज्ञानरूप भक्ती ही जशी श्रेष्ठ आहे, तसा क्षात्र प्रकृतीच्या कर्मातील सगळ्या गुणांमध्ये हा पाचवा गुण इंद्राप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे असे समज. दानम आणि वृक्ष आपल्याला आलेली पाने, फुले व फळे ही जशी याचकास अर्पण करण्याच्या बाबतीत उदार असतो, अथवा कमळ समुदाय आपली परिमळ देण्याविषयी जसे उदार असतो, अथवा वाटेल त्याला ज्याला जितके हवे असेल तितके त्याने चांदण्याचे सुख घ्यावे, तसे दुसऱ्या याचकाच्या इच्छेप्रमाणे त्यास हवे ते देणे, याला अमर्याद विपुल दान असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृतीच्या कर्मात सहावे गुण रत्न होय. ईश्वरभाव आणि आज्ञेचे राहण्याचे जे एकच स्थान होणे, म्हणजे सर्वजण ज्याची आज्ञा मानतात तो क्षत्रिय आहे. आपल्या हस्तपादाधिक अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याचकडून जसे आपल्या आवडीनुसार वाटेल ते काम करून घेता येते, त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने वात्सल्य भावाने पालन केले असता त्या प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो, त्याला ईश्वर भाव नियामक शक्ती असे म्हणतात. असा जो सर्व सामर्थ्याचा आधार आहे, तो ईश्वर भाव या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण आहे. तो जणू काय सप्तर्षीच्या चांदण्याने जसे आकाश सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्याधिक उत्तम अशा 7 गुणांनी विशेष सुशोभित असते, अशा प्रकारे या 7 पवित्र लोकोत्तर गुणांनी या कर्मात जे कर्म पवित्र झालेले असते ते क्षात्र प्रकृतीचे स्वाभाविक सहज कर्म आहे. असा जो पुरुष तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वतच आहे. म्हणून तो सत्वगुणरूपी किंवा क्षात्र धर्मरूपी स्वर्गाला जणू धारण करणारा आधार आहे, किंवा हे कर्म नव्हे तर सत्वगुणरूपी समुद्राने चांगली वेष्टिलेली ही क्षात्र प्रकृतीरूप पृथ्वी होय व ती भोगीत आहे. अथवा सत्वगुणरूपी ओघांनी युक्त
वाहणारी क्षात्रक्रियारूपी गंगा ही या जगी क्षात्र प्रकृती धारण करणाऱ्या या महोदधीला आश्रय करून मिळून जशी शोभत आहे, या सर्व गोष्टींचे फार वर्णन राहू दे. क्षात्र प्रकृतीच्या जातीला शौर्यादी गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला यथार्थ खात्रीने सांगतो. शेत नांगरणे, पशुचे पालन करणे, देवघेव वगैरे व्यापार करणे हे वैश्याचे स्वभाव प्राप्त कर्म आहे. शुश्रूषा, सेवारूप कर्म शूद्राचेही स्वाभाविक आहे. आपापल्या कर्मामध्ये अत्यंत निमग्न असलेला पुरुष शरीरेंद्रियाची शुद्धी होऊन ज्ञानाची योग्यता प्राप्त होणे या उत्तम सिद्धीला प्राप्त होतो. आपल्या कर्मात अत्यंत रत असलेला पुरुष ज्या प्रकारे सिद्धीला प्राप्त होतो, ऐक. ज्याप्रमाणे श्रोतादी इंद्रियांना शब्दाधिक विषयच योग्य उचित आहेत, त्याप्रमाणे या 4 वर्णाची निरनिराळी उचित कर्मे त्या त्या वर्णाला कशी शोभतात ते तुला स्पष्ट करून सांगतो. अथवा मेघापासून पडलेल्या उदकास योग्य स्थान म्हणजे नदीच होय, आणि अर्जुना, नदीस उचित स्थान म्हणजे समुद्रच आहे. तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक विहित नित्य नैमित्तिक कर्तव्य कर्म ज्याच्या भागाला आले असेल ते केले असता गौर अंगास जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते. त्या स्वाभाविक विहित कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार करून आचरण करण्याविषयी आपली बुद्धी समजून निश्चित दृढ करावी. जसे मूळचे आपल्या जवळचे रत्न असले तरी ते रत्न पारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपल्या वाट्यास आलेले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने ठाम समजून घ्यावे. जशी आपल्याजवळ दृष्टी असते तरी पण दिव्या वाचून तिचा रात्रीस उपयोग होत नाही, किंवा मार्ग जर न सापडला तर पाय असताही त्यांचा काय उपयोग होणार. म्हणून जातीप्रमाणे आपल्याला जो जो योग्य अधिकार असेल तो आपापला अधिकार आपण आपल्या शास्त्रापासून किंवा शास्त्रज्ञापासून समजून घ्यावा. मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरात असलेलाच ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो, तेव्हा तो घेण्याविषयी किंवा प्रतिबंध असतो काय? तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे निश्चित केलेले असे जे आपले विहित कर्म त्याचे जो आचरण करतो, पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौशेने शरीरा मनापासून जीवभावाने कर्मारंभ करून त्याच ठिकाणी जो आपला सर्व भर ठेवून सर्व कर्म करीत असतो, पाणी ओघात पडल्यावर जसे त्याहून भलतीकडे जाऊन वेगवेगळ्या ओघाने वाहत जाणे नाही, तसे व्यवस्थित होऊन यथाशास्त्र आचरण करीत राहतो. याप्रमाणे जो विहित कर्माचे स्वतः आचरण करतो तो पुरुष मोक्ष स्वरूप घराच्या अलीकडच्या वैराग्यरूपी दारात प्राप्त होतो. कारण अकरण श्वेन यागादिकांचे वेदांत विधान असले तरीही तो पापजनक असल्यामुळे तो वेदोत्पर्याचा विषय नाही, म्हणून तो अकरणीय आहे. किंवा विहित कर्मा मुळीच न करणे याचा आपल्याशी संबंध येऊ दिला नाही व निषिद्ध या कर्माचा आपल्याशी संबंध होऊ देत नाही. म्हणून आत्मप्राप्तीस विरुद्ध असा जो संसार त्याच्या भयापासून तो मुक्त होतो. तसेच काम्यकर्माकडे जो चुकूनही कौतुकाने पाहत किंवा वळतही नसल्यामुळे स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणली तरी पाय अडकून घेत नाही, आणि दुसरे जे नित्यकर्म त्याच्या फलाचा त्याग केल्यामुळे तेही तो संपवितो. त्यामुळे तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ पापपुण्यात्मक संसाराकडून तो टाकला जातो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तिथे येऊन उभा राहतो. काय त्या वैराग्याची थोरवी सांगावी? जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व जे वैराग्य मोक्षलाभाचे ज्ञान निश्चय करून देणारे आहे, अथवा जे वैराग्य कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे अंतिम स्थान होय, ज्या वैराग्याने मोक्षफल प्राप्त करून देण्याची जणू काय जामीनच आपल्याकडे घेतला आहे, किंवा जे वैराग्य सत्कर्म रूप पुण्यरूप वृक्षाचे फुलच आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. अर्जुना, सूर्योदयाची वार्ता सांगणारा वर 10व्याप्रमाणे जसा अरुणोदय आहे, आत्मज्ञानरूपी स्वच्छ निरभ्र दिवस उजाडत आहे, अशी वर 10व्याप्रमाणे पूर्वीच सूचना देणारा वैराग्य हा जणू अरुणोदयच होतो. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. आत्मज्ञान रूप हेच कोणी एक निधान व ते ज्या वैराग्यरूपी दिव्यांजनाने हातास येते, ते वैराग्यरूपी दिव्यांजन जो जीव भावे करून आपल्या बुद्धिरूप डोळ्यात धारण करतो,
अर्जुना, अशा प्रकारे या विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. हे पांडवा, हे विहित कर्म म्हणजे आपल्या कल्याणाचा अद्वितीय जिव्हाळा एकमेव जीवनच होय. आणि त्या विहित कर्माचे आचरण करणे म्हणजे मी जो सर्वात्मक ईश्वर त्या माझीही परमश्रेष्ठ सेवा आहे. संपूर्ण भोगासह पतिव्रता स्त्री आपल्या प्रियपतीबरोबर क्रीडा करते, त्याचेच नाव तिने सर्व तपे आचरले असे आहे. किंवा बाळाला जगण्याला एका आई वाचून दुसरे काय साधन, तर काहीच नाही, म्हणून तिचाच अनन्य होऊन आश्रय करावा त्या बालकाचा परमश्रेष्ठ धर्म आहे. त्यात त्याचे कल्याण होते. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हे मुख्य धर्म आहे. अथवा केवळ पाणी आपले जीवन म्हणून समजून गंगेस न सोडता मासा राहिला तर तो मासा तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थाच्या सहवासाला समुदायाला सहज प्राप्त होतो, तसे सर्व लाभाच्या प्राप्तीला आपल्या विहित कर्माच्या आचरणास न विसरणे हा उपाय आहे. त्या वाचून दुसरा उपायच नाही. व त्याचेही निश्चयाने व न विसरता आचरण असे करावे की जे केले असता जगन्नाथ व ईश्वर त्यावरही आपले ओझेच पडेल. खरा विचार केला तर त्याला जे विहित उचित कर्म नेमलेले सांगितलेले आहे तेच त्याने करावे. तेच ईश्वराने मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले असता निसंशय तो ईश्वर प्राप्त होतो. पूर्वीची एखादी दासी असूनही जर एखाद्या राजाच्या मनोगताच्या कसोटीस उतरली तर प्रथमची दासी, पण तीच सर्वांची स्वामिनी मालकीन होते. किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले शीर खर्च करणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन त्याचा आपला दप्तरी दाखला ठेवतो, तसे स्वामीच्या मनोभावाप्रमाणे वागण्यास न चुकणे हीच त्याची परमसेवा आहे. व या वाचून जे दुसरे काही कृत्य करणे ते वाणिज्य कर्माप्रमाणे निव्वळ व्यापार आहे.